तर मित्रांनो, परवा दिवशी आपण जे ही बी लावलेलं होतं, तर ही बी तुमच्या समोरच आहे, उगवलेलं दिसते पूर्ण. तर हे आमच्या सुरकाने बी लावलं होतं. तर हे कशाच बी लावलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी पण मी एकदा सांगतो. तर ह्याच्यामध्ये आपण मेथीचे बी लावलं होतं आणि हे आपल्याला शाळेमध्ये द्यायचे. ही मेथीचं बी लावलेलं भाजी आली काही शाळेमध्ये आपण ट्रे देणार आहे. कॅमेराला हाय कर, हाय कर कॅमेराला. मग भाकरी केल्यावर हात असा वर होत नाही नाही. तर ही चुलीवरच्या भाकरी आमची सुरका कशी करते हे तुम्ही बघा. तर विषय असा आहे की सुरका आमच्या कॅमेराला हाय करत नाही. ह्याचं कारण बी तसंच आहे, का तर तिची आई व्हिडिओ बघते आणि ही जी आई पुन्हा मग फोनवर सांगते काय बाय सुरका तू कानाला टकूच घालते व्हिडिओ काढते. तिची आई मला परत सांगते बाई काय त्या उसातल्या बाया व्हिडिओ काढते त्या काय तिला काय काय मानधन मिळालं काय. तरी असं ते उगवले तर बघा. तर ही ह्याच्यामध्ये ऊसाची रोपं होती. ऊसाची रोपं तुम्हाला सांगतो लावल्यावर नाही ट्रे फेकून दिलं होतं आणि ह्याच्यात मी लावली मेथीची भाजी. आता हे करी जा आंघोळे. बरड्या तू माग सर पोळं बिळल ती. किती भाकरी चालू आता ऐ भाकरी किती चालू आहे भाकरी हा पहिली. बर अजून काय तुम्हाला बोलायचं आहे का? तुमच्यावर कोणाचा दबाव बिबाव आहे का बोलण्यासाठी? काय कोणाचा दबाव बिबाव येतोय का तुम्हाला? तसं काय असलं तर सांगा, बोला. ती आंघोळ करताना सगळ्यांना थोडे थोडे लावायचे असते ना. हा आणि परत बोंबलायला असते. काय झालंय त्याला नेमकं? केस वाढलेले, केस काढायचं म्हणजे निघते तर काय केस? काय केस तशी काढायला नसते तुला. हिदर तुला दाखवतो. हे असं धरायचं असतं इकडे बघ. हे असं काढायचं. वर 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 दे. इथली 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 काढ. इथली 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 पुढची पुढची पुढची. गैर गांधी उठले पाडीला सर. सर ही अंगावर केस पडली तिकडं. कुठं गांधी उठले?
ती त्या ह्याला लागते, ह्या पानाला लागते तसलं रे, वरबडल्यासारखं लागतं. लागते त्या बरगड्या. रानात गेल्यावर खातच नाही ते. ह्या पाडीत बघा आता काय निवेदन चाललंय. ह्या पाडीच्या कपाळावर 7 आहे, इंग्लिशमध्ये 7 आहे बघा. म्हणून भविष्यात आपल्याला ही पाडी ठेवायची आहे घरी. आणि ही लांबत्या शेंगाची म्हैस आहे, हिला पंढरपुरी म्हैस म्हणते ते. ही एक अशी म्हैस आहे, ही गाय आहे काय. म्हणजे आपलं असं नियोजन चालू आहे. ही मकान ज्वारी बघा कसली जोरात आली आहे. मित्रांनो, ही आपल्या कणगी द्या मक्काच्या. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काय बी ठेवू शकतोय, गहू, ज्वारी, मका, बाजरी, हरभरे, काय काय बी ठेव. हरभरे ठेवते का नाही काय माहीत नाही, पण गहू, ज्वारी, मका तर तर आपण ठेवू शकतोय. लगा त्यात कसं पाणी होत असतं ए पोरा, इकडे बघ. तसं नाही होत, असं करायचं. इकडे बघ, उठून उभा राहा. एक हात मोहर करायचा, एक असा हात मोहर करायचा आणि हातावरून पाणी असं शिपडायचं. हां, सगळीकडे शिपड, सगळीकडे वरनं वत. हां, वत वत असं शिपड, सगळीकडे सगळीकडे शिपड. हां, शिपड वत वाटले सगळे थोडं थोडं. एकाच ह्याच्यात ओतू नको र. बांधलं की ही पोरशाला खायला का डब्याला. तर बघा मित्रांनो, ही ऊसाची रोपं आहे ती. ही काय रोपं शेतामध्ये लावायची राहिली ते. आणि ह्याचे जे ट्रे मोकळं झालं होतं, तर त्या ट्रेमध्ये ही मेथीची भाजी लावली आहे. आणि तुम्हाला ऊसाची रोपं कुठल्या शेतामध्ये लावली ते बी दाखवतो. तर हे आपल्या जोडीदाराचा बंगला आहे असा. तर बंगले पाठीमागं रोप लावली.